Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नागपुरातील इंदोरा दिघोरी हा 9.2 किलोमीटरचा निर्माण होत असलेला फ्लायओव्हर सध्या नागपुरात चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण म्हणजे असं आहे की नागपूर शहरातला हा एक मोठा फ्लायओव्हर असलेला एक जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाचा या फ्लायओव्हरचा एक जो हिस्सा आहे हा एका घराच्या बाल्कनीमधून जातोय. आपण बघू शकतो आहे नागपूर शहरातील लोकांसाठी मोठ्या कुतूहलाचा हा सध्या विषय झालेला आहे. एकच चर्चा या ठिकाणी या पुलाची आपल्याला होताना बघायला मिळते आहे. प्रवीण पत्रे जी आहेत आपल्यासोबत, या घराचे मालक आहेत. काय सांगाल तुम्ही, तुमचं घर आहे हे साधारण किती वर्ष जुनं आहे आणि कधीपासून तुम्ही इथं राहत आहेत? हे जवळपास 150 वर्ष जुनं आहे आणि आमची जवळपास 6वी पिढी आहे. ज्यावेळी हे निर्माण चालू होतं तर त्यावेळी तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का? कारण तुमच्या बाल्कनीमधून याचा एक आर्क जो आहे तो चाललेला आहे. एक रफ आयडिया होती, समोरनं जाणार आहे, बस बाकी असं काही. आता याचं काम सुरू आहे, जेव्हा हा पूर्ण बनणार आणि इथून वाहतूक सुरू होणार तर किती धोकादायक आपण मानताय? कारण आपल्या घराच्या बाल्कनीच्या मधून त्याचा एक हे चाललेला आहे. त्याचा जो खालचा बी मार्क आहे, एक 1.5 फूट बाय 9 फुटाचा, तो चाललेला आहे छोटासा. ॲक्च्युअल रस्ता हा तिथनं 9 ते 10 फूट उंच राहील. तो जो पिलर आहे तो 9 ते 10 फूट उंच राहील आहे. त्यानंतर त्याला एक सेफ्टी वॉल राहील 5 फुटाची. त्यानंतर त्याच्यावर ते साऊंड प्रूफिंगवाल्याच्या आणखी बॅरिकेड्स लागतील आहे. तर याचं काही सेफ्टी कन्सर्न नाही आहे. आपण बघितलं यांना त्याबद्दल काही धोका वाटत नाही आहे. तुम्ही काय सांगाल, गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर याचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत, कसं बघतेस तू या सगळ्या ह्याच्याकडे? कारण की तुमच्या बाल्कनीमधून तो फ्लायओव्हरचा एक जो पार्ट आहे तो चाललेला आहे. सोशल मीडियावर तर एकदमच बूम झाला आहे टॉपिक. बट ते जे काहीतरी नवीन असंच आम्ही एक्सेप्ट करत आहोत की काहीतरी डेव्हलपमेंटचा न्यू काहीतरी पार्ट आहे तो. बस सुरक्षेसाठी किती धोका वाटतो? कारण तुम्ही इथे राहता, तुमचं वास्तव्य आहे आणि तुमच्या गॅलरीतून त्याचा एक पार्ट चाललेला आहे, तर कसं बघता? ॲक्च्युली जो रोड आहे तो वरनं जाणार आहे, हा फक्त एक बीम आहे. तर ॲज सच सेफ्टीचा काही इश्यू नाही आहे, आम्ही सेफ आहोत, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण बघितलं यांचं म्हणणं आहे, जे घरमालक आहे यांचं जे इथे राहतात, की त्यांना काही धोका नाही आहे. आपण बघू शकतो आहे हा नागपूर शहरातला एक मोठा असा फ्लायओव्हर आहे ज्याचं काम चालू आहे. या प्रकल्पाचं साधारण 9.2 किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्याचं काम चालू आहे. शहरातील जे प्रमुख 5 चौक आहेत त्या ठिकाणी याचे वेगवेगळे जे साईड्स आहेत ते जाऊन मिळणार आहे. एक रस्ता हा ग्रेट नाग रोडला जाणार आहे, एक रस्ता रेशीम बागला जाणार आहे, एक रस्ता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणार आहे, एक रस्ता हा नंदनवनकडे जाणार आहे. त्यामुळे एक 9.2 किलोमीटरचा म्हणजे एक मोठा असा फ्लायओव्हर आहे. परंतु हा फ्लायओव्हर सध्या या नागपुरातील बाल्कनीमध्ये जाणारा या आर्चमुळे, या उड्डाणपुलाच्या कामामुळे जो यांच्या बाल्कनीतून फ्लायओव्हरचा एक हिस्सा जो आहे तो चाललेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागपूरकरांसाठी हा कुतूहलाचा विषय आहे. या ठिकाणचे जे राहणारे मालक आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की त्यांनासुद्धा काही यामध्ये भीती वाटत नाही आहे. परंतु नक्कीच या प्रकारचं फ्लायओव्हर एका घराच्या बाल्कनीमधून जाणं हे नक्कीच एक चर्चेचा आणि लोकांसाठी कुतूहलाचा विषय सध्या नागपूरमध्ये ठरतो आहे. योगेश मांडे, नागपूर, मुंबई तक.